आपण अनेकदा म्हणत असतो की माझ्याकडे वेळच नाहीये, मला स्वतःसाठी वेळच भेटत नाही, उद्यापासून नक्की करेन, असं प्रत्येक जण म्हणताना आपल्याला दिसतो. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर बदल घडायचा असेल तर सुरुवात करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळची आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की हल इलॉर्ड यांच्या प्रसिद्ध द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकातील अशी एक पद्धत जी तुमची सकाळच नाही तर तुमचा विचार, तुमची सवय आणि संपूर्ण जीवन बदलण्यास मदत करू शकतो. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच भन्नाट बुक समरीसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, मिरॅकल मॉर्निंग म्हणजे नेमकं काय. मिरॅकल मॉर्निंग म्हणजे सकाळी उठल्यानंतरचा काही वेळ स्वतःच्या विकासासाठी देणे. तर लेखक सांगतात की आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहणे, सोशल मीडिया पाहणे किंवा कामाच्या गडबडीत जाण्याऐवजी सुरुवातीची काही मिनिटे स्वतःसाठी वापरली तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. हो, यासाठी लेखकाने आपल्याला 6 पद्धती सांगितलेल्या आहे. लेखकाने या 6 पद्धतीला नाव सुद्धा दिलंय, सेवर्स. सगळ्यात महत्वाचं सेवर्स मधलं यस. यस म्हणजे सायलेन्स, म्हणजे शांतता. सकाळची सुरुवात काही मिनिटाच्या शांततेने करा. ध्यान करा, प्रार्थना करा किंवा फक्त बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यापैकी काहीही करू शकता. यामुळे मन शांत करण्यास आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करण्यास मदत होते. दिवसाची पहिली काही मिनिटे जर शांत असतील तर दिवसभरातील गोंधळाला सामोरे जाण्याची तुमची क्षमता वाढू शकते. म्हणून सकाळी उठल्या उठल्या सायलेन्स म्हणजे शांतता ही पद्धत वापरा. त्यानंतर दुसरी गोष्ट ये म्हणजे अफर्मेशन, म्हणजे सकारात्मक स्वसंवाद. स्वतःशी कमिटमेंट करा, तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे. म्हणजे आपण दिवसभर इतरांचे बोलणे ऐकतो पण स्वतःशी काय बोलतो याकडे फार कमी लक्ष देतो. म्हणून अफर्मेशन म्हणजे स्वतःला सकारात्मक आणि स्पष्ट वाक्य सांगा. म्हणजे उदाहरण जर बघितलं तर मी माझ्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करतोय, मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करतोय, मी दररोज स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. फक्त वाक्य बोलणे पुरेसे नाही, त्यानुसार कृती करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पण एक तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलाल, आणि जेव्हा तुम्ही बोलाल त्याला सांगाल तर त्याचा परिणाम नकळत तुमच्या कृतीमध्ये दिसायला लागतो. म्हणून स्वतःशी बोला. त्यानंतरची गोष्ट येते व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन, म्हणजे कल्पनाचित्र. तुम्हाला भविष्यात काय साध्य करायचं आहे त्याची मनात स्पष्ट कल्पना तयार करा. उदाहरण द्यायचं झालं तर तुमचे ध्येय किंवा तुमचा व्यवसाय वाढत असेल तर तुम्हाला कोणता व्यवसाय उभा करायचा आहे, कसे काम करायचे आहे आणि यश मिळाल्यानंतर तुमचे जीवन कसे असेल याची मनात कल्पना तयार करा. तसं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. यामुळे तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित राहण्यास मदत होते. जिथे लक्ष जाते तिथे कृती जाण्याची शक्यता वाढते. त्यानंतर चौथा मुद्दा येतो एक्सरसाइज. खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे व्यायाम. सकाळच्या वेळेत थोडा व्यायाम करा, योगा करा, चालणं करा, स्ट्रेचिंग करा, सूर्यनमस्कार किंवा तुमच्या क्षमतेनंतर कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता. यासाठी तासनतास जिममध्ये जाण्याची गरज नाही. काही मिनिटाचा नियमित व्यायाम सुद्धा तुमच्या दिवसाची सुरुवात अधिक सक्रिय पद्धतीने करण्यास मदत करू शकतो. 5वी पद्धत येते रीडिंग, वाचन करणे. दररोज काही मिनिटे चांगली पुस्तके वाचा, कारण पुस्तक म्हणजे दुसऱ्या व्यक्तींचे अनुभव, ज्ञान आणि विचार कमी वेळेत समजून घेण्याचा एक मार्ग आहे. तुम्हाला जर पुस्तक वाचण्याचा वेळ नसेल तर तुम्ही या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत, तुम्ही ती समरी ऐकू शकता. म्हणजेच तुम्हाला पैसे, व्यवसाय, व्यक्तिमत्व विकास, इतिहास किंवा अध्यात्म यापैकी कोणत्याही विषयात रस असेल तर त्या विषयावरील चांगली पुस्तके वाचा किंवा ऐका. दररोज काही पाने वाचली तरी वर्षभरात अनेक पुस्तके पूर्ण होऊ शकतात. त्यानंतर 6वा महत्वाचा मुद्दा येतो स्क्रिबिंग.
लेखन. शेवटची सवय म्हणजे लेखन. सकाळची काही मिनिटे डायरीमध्ये लिहा. काल काय चांगले झाले, आज काय करायचे, माझी महत्वाची उद्दिष्टे कोणती आहे, आज मी स्वतःमध्ये कोणता बदल करणार आहे, असे स्पष्ट लिहिल्यामुळे तुमचे विचार अधिक स्पष्ट होऊ शकतात. पण हे सगळं करण्यासाठी वेळ कुठून आणायचा, हा प्रश्न साहजिकच आहे. म्हणून लेखकांचा मुख्य संदेश असा आहे की तुम्हाला सकाळी तासन तास देण्याची गरज नाहीये. सुरुवातीला अगदी थोड्या वेळापासून सुरुवात करा. म्हणजे पहिली 5 मिनिटे शांत बसा, ध्यान करा. दुसरी 5 मिनिटे सकारात्मक स्वसंवाद साधा. त्यानंतरची 5 मिनिटं व्हिज्युअलायझेशन. त्यानंतर 5 मिनिटे व्यायाम करा. व्यायाम झाल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे वाचन करा आणि वाचन झाल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे लेखन करा. म्हणजे साधारणतः 30 मिनिटात तुमची मिरॅकल मॉर्निंग सुरू होऊ शकते. नंतर तुमच्या सोयीनुसार वेळ काढू शकता. या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे आपण अनेकदा जीवन बदलण्यासाठी मोठ्या संधीची वाट पाहतो, पण खरा बदल अनेकदा छोट्या छोट्या रोजच्या सवयीतून सुरू होतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास कसा वापरता याचा तुमच्या विचारावर, शिस्तीवर आणि दिवसभराच्या दिशेवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच उद्यापासून सगळं एकदम बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त 30 मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा. मन शांत करा. तुमचे ध्येय आठवा. थोडा व्यायाम करा. काही पाने वाचा आणि तुमचे विचार घ्या. काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमची सकाळ बदलली आहे आणि त्यासोबतच तुमचा दिवसही बदलू लागलाय. यशस्वी होण्यासाठी नेहमीच अधिक वेळ मिळवण्याची गरज नसते, उपलब्ध वेळेचा योग्य उपयोग करण्याची गरज असते. आणि म्हणूनच उद्याची वाट पाहू नका. तुमच्या मिरेकल मॉर्निंग उद्यापासूनच सुरू करा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे पुस्तकाचे सोपे आणि उपयोगी बुक समरीज ऐकायला आवडत असतील ना, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुस्तक वाचायला वेळ नसेल तरी काही हरकत नाही. आम्ही तुमच्यासाठी पुस्तकांचा सारांश सोप्या भाषेत घेऊन येत आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.